नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर उन्हाळ्यासाठी तुमच्याकडे यापैकी एखादा तरी महेश्वरी साडीचा प्रकार हा नक्की असावा. उन्हाळ्यामध्ये असं होतं की लग्न आहे किंवा रोज दैनंदिन जीवनामध्ये ज्या गृहिणी साड्यांचा वापर करतात, ज्याला आपण म्हणतो की काही व्यवसायामध्ये आहे, घरगुती कामांमध्ये आहे, कोणाला देण्याघेण्यासाठी आहे, तर महेश्वरीमधले हे जे काही प्रकार आहेत जे अत्यंत पारंपरिक आहेत, पण आता काळापर्यंत देखील ते जे प्रकार आहेत ते हवे-हवेसे वाटतात. त्यामध्ये एक रेवा महेश्वरी, तीन पट्टी महेश्वरी, जूट महेश्वरी, ट्रॅडिशनल महेश्वरी, एकसारखी नाजूक अशी बॉर्डर असणारी कॉटन मिक्स महेश्वरी, या सगळ्या ज्या महेश्वरी आहेत, चेक्स महेश्वरी, यांचे प्रत्येकांचे प्रकार तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. प्राइस ही तुम्हाला ती अगदी कमी येणार आहे. ती म्हणजे 1500 पासून स्टार्ट आहे. काहींची 1800 आहे, काहींची 1200 आहे, काहींची 2100 आहे. प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे आणि साड्या अत्यंत सुंदर आहे. म्हणजे या टाईपची एखादी तरी साडी तुमच्याकडे असावी. जशी की मी साडी वेअर केलेली आहे. या साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 1800. दिसताना अत्यंत नाजूक बॉर्डर आणि खूप छान हिचं लुक आहे. संपूर्ण साडीवर नाजूक लाइनिंग चेक्सही दिसतायत, लाइनिंगही दिसतायत आणि लुक हिचं इतकं हेवी येतंय की मी याच्यावर सुरेखपैकी असं एक सिंपल हेवी ब्लाउज घातलंय, इयरिंग्स घातलेत, छान असं मंगळसूत्र घातलंय आणि तुम्ही लुक इथं बघू शकतात की ही साडी तुम्हाला किती सुंदर आणि दर्जेदार ते लुक देऊन जाईल. रेवा महेश्वरीमध्ये अत्यंत सुरेख कलर माझ्याकडे अवेलेबल आहेत. सगळ्यात पहिला कलर ना राणी ना पिंक, दोघांच्या मधली जी टोन येते ती टोन मी आज वेअर केलेली आहे, ती म्हणजे डाळिंबी. आणि याची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 1800. जाऊया सेकंड कलरकडे. अत्यंत सुरेख नाजूक असा ज्याला आपण म्हणतो छान असा मेहंदी कलर आणि तुम्ही याची वेविंग स्टाईल बघू शकतात की किती डिफरंट याची वेविंग स्टाईल आहे आणि किती सुरेख ही साडी आहे. तुम्ही याचं छानपैकी बॉर्डर बघू शकतात. रेवा महेश्वरी ही या टाईपच्या महेश्वरींना म्हणण्यात येते, जी अत्यंत पारंपरिक आहे. म्हणजे पारंपरिक साडीचा, महेश्वरी साडीचा एक सुरेख प्रकार म्हणजे रेवा महेश्वरी आणि याची प्राइस येणार आहे ती म्हणजे 1800. सुरेख साडी, उत्तम कलेक्शन. तर मैत्रिणींनो, नाजूकपैकी या टाईपचा पदर येतो आणि या साड्या खूप ट्रॅडिशनल दिसतात, खूप सुरेख दिसतात आणि ऑल ओव्हर एकसारख्या दिसतात. उत्तम अशी साडी दिसते आणि छान अशी साडी दिसते. नाजूक खालची आणि वरची बॉर्डर इक्वल आहे. बेस्ट साडी आहे. साडीच्या शेवटी एक टोन डार्क ब्लाउज येणार आहे. जसा डर्टी पिंक कलर आपण बघतो तसा डर्टी राणी कलरही येतो. हलकासा काळपट राणी, काळपट खरं तर नाही म्हणता येणार याला, पण एक टोन डार्क असते याची, ज्याला आपण बैंगनी कलर, बैंगनी नाही सॉरी, ज्याला आपण ओनियन कलर म्हणतो, डार्क ओनियन कलर, एक्झॅक्टली हा तसा कलर आहे. म्हणजे सगळ्या शेड ह्या वेगळ्या येणार आहेत कारण या सगळ्या साड्या ह्या टोटली हँडलूम साड्या आहेत आणि सुंदर अशा साड्या आहेत. सगळ्या साड्यांचं स्ट्रक्चर एकसारखं आहे. जे जे बदले त्याचं डिटेल लुक तुम्हाला मी पुढे देईल. या साड्या अजिबात फुगत नाही, खूप जास्त आरामदायी असतात. याच्यामध्ये हवा खेळती असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या साड्या हव्याशा वाटतात. अजिबात हेवी होत नाही आणि लुक अत्यंत सुरेख आहे. साडीच्या शेवटी ब्लाउज येणार आहे. त्यानंतर सुरेखपैकी छान असा इंडिगो कलर. आता इंडिगो हा रंग इतका सुरेख आहे, त्याला लाल रंगाची बॉर्डर आहे आणि जर तुम्ही याच्यावर लाल रंगाचं सुरेखपैकी असं ब्लाउज वेअर केलं तर तुम्ही इतक्या ट्रॅडिशनल, इतक्या सुरेख आणि खूप पारंपरिक, अस्सल पारंपरिक काहीतरी हवं असेल ना, तर नक्की रेवा महेश्वरीकडे तुम्ही यायला हवं. कारण ही साडी दिसताना प्रत्यक्षात खूप सुरेख दिसते. इंडिगो कलर हा स्वतःमध्येच इतका सुंदर आहे की त्याला तुम्ही वेअर केल्यावर तो आणखी सुरेख दिसतो. तर मैत्रिणींनो, या टाईपची ही साडी आहे. तर चला मग आता आपण सगळ्यात पहिले हिचा पदर वेअर घेऊन बघूया की पदर घेतल्यावर साडी फुगते का. अजिबात फुगणार नाही, अजिबात नाही आणि ऑल ओव्हर या टाईपची साडी दिसेल. तुम्ही बघू शकतात किती सुरेख अशी साडी आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. ते खूप जास्त लाईट वेटेड कलेक्शन आहे आणि नाजूक अशी साडी आहे. प्राइस या साड्यांची येणार आहे फक्त आणि फक्त 1800. ज्या साड्यांची प्राइस चेंज होईल ती नक्की मी ब्लॉगमध्ये मेन्शन करेल. सुरेख साडी आहे, शेवटपर्यंत भरीव आहे आणि कुठे कुठे हँडलूम असल्यामुळे या टाईपचे धागे तुम्हाला येऊ शकतात बाहेर, बट डोंट वरी, या टाईपची ही साडी आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त 1800. झी मराठीवर काही दिवसांआधी अत्यंत छान असं सिरियल एकेचं उंच माझा झोका आणि त्यामध्ये आपण या रंगांची प्रत्यक्षपणे खूप छान असे सुरेख साड्यांचे कलेक्शन बघितले. म्हणजे जसं रमाबाई किंवा त्या मालिकेतील भरपूर अशा गृहिणींनी या रंगाच्या साड्या वेअर केलेल्या असायच्या आणि त्यावेळी प्रश्न पडतो की अरे इतके सुरेख कलर कुठून येतात. तर या टाईपचे हे रंग असतात. मॅट फिनिश असा छानपैकी, ज्याला आपण मेहरून कलर म्हणतो, हा मेहरून कलर आहे. मॅट फिनिश मेहरून रंग, अत्यंत सुरेख, छान आणि उत्तम अशी साडी. ट्रॅडिशनल तर हे आहेच आहे कारण लुकच इतकं इतकं सुंदर येतं आहे. म्हणजे आजकाल जसं म्हणतात ना की जुन्या गोष्टी
इतक्या सुरेख होत्या की त्याचं कितीही आपण नव्याने रूपांतर केलं तरी त्याची सर ही कशाला येणार नाही. इतकी सुरेख ही साडी, उत्तम हे कलेक्शन, साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज, प्राइस फक्त 1800. देवा महेश्वरी मधली ही साडी अत्यंत सुरेख. सगळ्यात मेन म्हणजे या संपूर्ण साडीवर ऑल ओव्हर बुट्टा येणार आहे आणि याची प्राइस जी आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 2000. तुम्ही बघू शकतात किती नाजूक अत्यंत पारंपरिक असं फुलांचं याच्यावर जरीचं वर्क केलेलं आहे आणि साडी दिसताना प्रत्यक्षामध्ये ही खूप सुरेख दिसती आहे. फक्त याची प्राइस तुम्हाला 2000 येणार आहे कारण याच्यामध्ये नाजूक असे ऑल ओव्हर बुट्टे आहेत. तर मैत्रिणींनो, रेवा महेश्वरी आहे आणि या टाईपचा हिचा सुरेखपैकी असा पदर येणार आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची येणार आहे. तर चला मग आता इथं मिऱ्या घेऊन बघूया की एक्झॅक्टली मिऱ्या घेतल्यावर साडी फुलते का. अजिबात फुलणार नाही कारण महेश्वरी साडी आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर एकदा रेवा महेश्वरी किंवा महेश्वरीमधले 4-5 प्रकार वेअर केले तर तुम्हाला कोणत्याही साड्या घालण्याची किंवा नेसण्याची इच्छा होणार नाही. इतकी सुरेख ही साडी, या साडीचा फ्लो इतका सुरेख येणार आहे. छान अशी साडी आहे आणि शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2000. रेवा महेश्वरीमधील हा एक सुरेख प्रकार तो म्हणजे जूट पल्ला. आता या साडीचा तुम्हाला जूट पल्ला येणार आहे म्हणजे संपूर्णपणे जूटचं याच्या पदरावर काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात या टाईपचं याच्या पदरावर जूटचं काम केलेलं आहे. कारण कधी कधी असं हवं असतं की थोडंसं लुक चेंज आपल्याला आवडतं. जूटचा वापर केल्याने साडीची गुणवत्ता ही वाढली आहे, थोडीशी स्टायलिश दिसते आहे. पारंपरिक आणि स्टायलिश साडीचा मेळ इथं घातला आहे आणि अशी करून सुरेखपैकी छान ही रेवा महेश्वरी तुमच्यासोबत आम्ही घेऊन आलो आहे. कारण महेश्वरी साड्या अशा आहेत की त्याच्यामध्ये आपण वाटेल तितक्या लाखो डिझाईन्स अवेलेबल ऑलरेडी आहेत. फक्त त्यांना डिझाईन आपल्याला करायचं आहे आणि त्यातला हा एक सुरेख प्रकार. संपूर्ण साडी ही प्लेन आहे म्हणजे इतक्या सुरेख या दिसू शकतात ना डिझायनर की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आजचं मी फक्त लुक हेवी मला करायचं होतं, मी हेवी ब्लाऊज घातला आणि लुक याचं छान झालं. तर अशी ही सुरेख साडी आहे, लाईट वेटेड साडी आहे आणि अशा साड्या उन्हाळ्यामध्ये डोळ्यांनी बघताना दिसताना खूप सुरेख दिसतात. ट्रस्ट मी. छान साडी आहे. साडीच्या शेवटी ब्लाऊज आहे. महेश्वरी मधला एक अत्यंत पारंपरिक प्रकार तो म्हणजे 3 पत्ती. आता 3 पत्ती म्हणजे काय तर आपण बघूयात. याच्या बॉर्डर्सकडे आपण जाऊयात. तुम्ही याची बॉर्डर बघू शकतात किती सुरेख या टाईपची 3 लेअर मध्येची बॉर्डर आलेली आहे आणि जूटचा देखील वापर याच्या पदरामध्ये केलेला आहे. लाइनिंग आहेत आणि हा महेश्वरीमध्ये चालणारा एक अत्यंत ट्रॅडिशनल असा प्रकार आहे. म्हणजे जेव्हाही पारंपरिक महेश्वरींचा उल्लेख होतो त्यावेळेस 3 पत्ती ही तिथं असतेच असते. कारण हा खूप पारंपरिक प्रचलित आणि भरपूर अखंड चालणारा हा प्रकार होता आणि अजूनही तो प्रचलित आहे. आणि ह्या साड्या दिसतात, समजतात, वेअर केले की अरे वाटतं अरे हा एक जुना प्रकार आहे महेश्वरीचा आणि त्यातल्या त्यात सुरेख फ्लो आहे साडीचा. सिल्क आहे याच्यामध्ये आणि प्राइस येणार आहे 1800. खूप स्मूथ अशी फील आहे. लुक अत्यंत छान आहे. हँडलूम ही साडी आहे, महेश्वरी आहे आणि नेहमीच काहीतरी वेगळं दाखवण्यापेक्षा कधी अगदी पारंपरिक साड्यांकडे गेलेलंही चांगलं असतं. त्यामुळे आज हा प्रकार तुमच्या सोबतीला मी घेऊन आली. शेवटपर्यंत या टाईपची येणार आहे. प्राइस आहे 1800. लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरीला जायचं आहे जोडीने, त्यावेळी कशी साडी मी वेअर करू असा प्रश्न तुमचा असतो. त्यावेळेसाठी सुरेखपैकी हा रंग डोळे बंद करून घ्या. म्हणजे अगदी हळदीचा पिवळा रंग जसा असतो तशी ही साडी आहे. छान ही साडी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे टिशूचा पदर आहे. प्राइस याची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1800. होय मैत्रिणींनो, 1800ची ही साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. तर छान असा नाजूक रेवा बॉर्डर येणार आहे. इथं बॉर्डर हलकीशी चेंज झालेली आहे. रेवा बॉर्डर ही नाही आहे, थोडी महेश्वरीमधील एक ट्रॅडिशनल बॉर्डरचा हा प्रकार आहे. तर सुरेखपैकी छान असा जूट पल्ला आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे जी की अत्यंत सुरेख आहे. शेवटपर्यंत सुंदर फ्लो आहे. बेस्ट अशी साडी आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे 1800. 3 पत्तीमध्ये याआधी आपण जो रंग बघितला तो होता रामा रंग आणि हा जो रंग आहे तो आहे परफेक्ट असा मोरपंखी रंग. मोरपंखी रंगाच्या मी प्रेमात पडू शकते. मी बऱ्याच तुम्हाला सांगले कारण की हा रंग इतका भारी दिसतो प्रत्यक्षामध्ये. खरोखर तो भारी असतो. तुम्ही जितका डार्क याला इमॅजिन करू शकता तितका डार्क इमॅजिन करा. अत्यंत पारंपरिक प्रकार आहे. 3 पट्टी, 3 लेअर असतात त्याला 3 पट्टी म्हणतात आणि सुंदर अशी साडी आहे. एक कलर नाही मिळाला तर दुसऱ्याकडे दुसरं ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर याची प्राइस येणार आहे 1800. उन्हाळ्यासाठी या साड्या खूप महत्त्वपूर्ण म्हणजे आजचा पूर्ण व्लॉग तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे की उन्हाळ्यामध्ये कशा साड्या आपण नेसाव्यात. अत्यंत सुरेख साडी आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे 1800. ही 2 टोनमधली
सेमी महेश्वरी खरं तर आपण याला म्हणू शकतो. ही पूर्णपणे प्युअर नाही आहे आणि याची प्राईस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1200. सुरेख साडी आहे. तुम्ही एकदा याचं डिटेल लुक घ्यावं आणि मग आपण याच्यातले जे कलर्स आहेत ते तुम्हाला मी दाखवेल. संपूर्णपणे नाजूक या टाईपचं चेक्स पॅटर्न येणार आहे. सुरेखपैकी छान असा पदर येणार आहे. फिरत्या टोनमध्ये ही साडी आहे आणि सुरेख अशी बॉर्डर आहे. तर चला मग मैत्रिणींनो, आपण आता ही संपूर्ण साडी बघूयात म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये बाकीच्या साड्या लगेचच समजतील. सुरेखपैकी साडी या टाईपचा याचा पदर आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची येणार आहे. थोडंसं गफ याचं सिल्क येणार आहे. तुम्हाला लगेच समजतं, हातात घेतले की प्युअर आणि सेमी याच्यामधला फरक लगेचच आपल्याला समजतो, कारण नैसर्गिक ते नैसर्गिक असतं आणि हँडलूम आणि ज्याला आपण म्हणतो की मॅनमेड ते मॅनमेडच असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सुरेख साडी आहे. साडीच्या शेवटी फिरत्या रंगाचं ब्लाऊज आहे. प्राईस आहे 1200. याच्यात 2 ते 3 कलर्स आहेत ते आपण बघूयात. त्यानंतर ज्याला आपण एक मिलिटरी कलर म्हणतो, ब्लूइश टोनमध्ये असतो तो कलर आहे. कॉन्ट्रास्ट याला प्रत्यक्ष भारी कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट आहे. प्राईज आहे फक्त 1200. कधी कधी असं होतं की आपल्याला अगदी कमी किमतीच्या साड्या हव्या असतात घरामध्ये नेसण्याकरता, त्यावेळेसाठी या ज्या साड्या आहेत, हे जे कलेक्शन आहेत ते भरपूर उत्तम आहे, सुरेख आहे आणि लिटरली छान अशी साडी आहे. साडीच्या शेवटी छान असं पिंक कलरचं ब्लाऊज येणार आहे. त्यानंतर सुरेखपैकी छान असा अबोली रंग, हा ऑल टाईम फेवरेट कलर आहे माझा, कारण अबोली रंग म्हणजे खूप छान आणि अबोलीचे फुलं देखील उन्हाळ्यामध्ये खूप सुंदर येतात आणि खरोखर ते हवे हवेसे वाटतात. आणि जर अबोलीला पिंक कॉन्ट्रास्ट असेल तर मग विचारायलाच नको, तर इतकं सुरेख दिसतं. लुक अतिशय छान आहे. तुम्ही बघू शकतात या टाईपचा लायनिंग याचा पदर आहे, म्हणजे अगदी लाईट वेटेड काही हवं असेल ज्याचं ग्रॅममध्ये वजन आहे तर ही साडी खूप बेस्ट, खरोखर बेस्ट. बेस्ट अशी छान एक हलकीशी चमक आहे साडीला. नाजूक अशी साडी आहे. भडक बॉर्डर नाही आहे, त्यामुळे हवी हवीशी वाटणारी साडी आहे. छान पिंक ब्लाऊज आहे. प्राईस आहे 1800. सुरेखपैकी छान असा डार्क मेहंदी कलर आहे. डर्टी मेहंदी म्हणू शकतो. सुरेख साडी आहे, म्हणजे ऑलमोस्ट खरं तर या सगळ्या साड्या इतक्या सुरेख आहे, जर प्युअर दाखवते तर सेमी देखील दाखवणं काम आहे. आणि आजच्या एका ब्लॉगमध्ये मी विचार केला होता की या सगळ्या टाईपचं सुरेख कलेक्शन तुमच्यासोबत मी शेअर करूनच टाकू, कारण खूप दिवसापासून DM येत होते की त्या उन्हाळ्यासाठी काहीतरी साड्या दाखवा, तर हे ऑप्शन खरोखर बेस्ट. प्राईस फक्त 1200. असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आज मी कानातले, मंगळसूत्र आणि ब्लाऊज खूप सुरेख घातले. सगळ्यात पहिले आपण ब्लाऊजकडे येऊयात. तुम्ही ब्लाऊजचे स्लीव्ज बघू शकतात. खूप छान या टाईपचे स्लीव्ज आहेत, जे की खूप हेवी असं ब्लाऊज आहे आणि शिमर लुक देणारं टिश्यूचं हे ब्लाऊज आहे. याची प्राईस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 1300. होय मैत्रिणींनो, आणि याच ब्लाऊजला मॅच होतील असे इयरिंग्स मी वेअर केलेले आहेत. तुम्ही इयरिंग्स देखील बघू शकतात, किती सुरेख इयरिंग्स आहेत. आणि इयरिंग्सची प्राईस आहे 550, 550. त्यानंतर मंगळसूत्राकडे येऊयात. अत्यंत पारंपरिक असं काहीतरी हवं होतं, आता काय घालावं असा प्रश्न मला पडला आणि त्यावेळी हे कमळा पाकळीचं मंगळसूत्र आठवलं आणि ते मी वेअर केलं. मंगळसूत्र देखील छान आहे. प्राईस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 840. होय मैत्रिणींनो, सुंदर मंगळसूत्र आहे. असं मंगळसूत्र आपल्याकडे हवं. प्रत्येक ठिकाणी सोन्याचं नाही वेअर करू शकत, त्यावेळेसाठी बेस्ट ऑप्शन. आणि मी भरपूर दिवस झाले बघतेय, सगळ्या मैत्रिणी ब्लॉग तर बघतायत पण सबस्क्राईब तुम्ही चॅनल मात्र करत नाहीये. तर नक्कीच तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर एक बळ मिळेल आणि एनर्जी मिळेल. नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही सपोर्ट केला, भरपूर अशा मोठ्या मैत्रिणी जमा झाल्यात की छान वाटतं आणखी छान छान साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करायला, दाखवायला. तर भेटत पण. आणि हो, CODचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे, त्यामुळे ऑनलाईन GPay, फोनपे, बँक ट्रान्सफर, ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन प्रोसिजर माझ्याकडे अवेलेबल आहे. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही, अगदी इंदोरला मेन राजवाड्यावर. आणि माझं शॉप कुठे आहे एक्झॅक्टली, राजवाड्यापासून ते माझ्या शॉपची लोकेशन लवकरच हा व्हिडिओ तुमच्यासोबत इंस्टाग्रामवर देखील तुम्हाला बघायला मिळेल. बऱ्याचशा मैत्रिणींची कंप्लेंट असते की आम्ही येऊन फोन करतो आणि फोन रिसीव्ह होत नाही. तर ॲक्च्युली 2 वाजेनंतर मी अवेलेबल कायम असते आणि नेहमीच राहील. फक्त त्याआधी जर कधी कॉल आला तर कधी कधी असं होतं की मी कॉल नाही पिकअप करत. सो तो व्हिडिओ देखील तुम्हाला इंस्टाग्रामला लवकर बघायला मिळेल की राजवाड्यापासून तर माझं शॉप कसं यायचं ते. आणि स्टे ट्यून, त्यासाठी प्लीज फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.